आतापर्यंत 15 एप्रिलपर्यंत परीक्षा घेण्याची पद्धत रूढ होती. मात्र नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा मार्चपर्यंत पूर्ण करून एप्रिलपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू केलं जाणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाचे दिवस हे 234 असणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी विशेष वर्ग घेतले जाणार असून शालेय शिक्षणात नवे बदल होतील, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. राज्यातील शाळांमध्ये 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षा, संकलित चाचणी 2 यासाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकाबाबतच्या शिक्षकांनी मांडलेल्या समस्यांच्या खोलात जाऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जातील, असं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे आयुक्त राहुल रेखावार यांनी स्पष्ट केलं. राज्यातील 1ली ते 9वीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यासाठीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं जाहीर केले. त्यानुसार 8 ते 25 एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणी, संकलित चाचणी 2 या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. परीक्षा एप्रिल अखेरपर्यंत लांबणार असल्यानं उत्तरपत्रिका तपासणं, निकाल तयार करण्यास वेळच मिळणार नसल्याचा मुद्दा शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आला. या अनुषंगानं मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, सचिव नंदकुमार सागर, उपाध्यक्ष सचिन नलावडे, सचिव RY पाटील, माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, SECRTचे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेऊन वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली. रेखावार म्हणाले की वेळापत्रकामुळे निर्माण होणाऱ्या समस्या शिक्षकांकडून मांडण्यात आल्या. त्या समस्यांना उत्तरही देण्यात आली आहेत. मात्र समस्यांच्या अधिक खोलात जाऊन काही उपाययोजना करणं आवश्यक असल्यास त्या केल्या जातील. आतापर्यंत 15 एप्रिलपर्यंत परीक्षा घेतली जात असली तरी अभ्यासक्रम आराखड्यानुसार उर्वरित दिवस अध्यापनासाठी न वापरले जाणे ही त्रुटी आहे, ती दूर केली पाहिजे. या वेळापत्रकानुसार होणारी सर्व कामं शैक्षणिकच आहेत, तसंच शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ उपलब्ध होणार आहे. आता नव्या रचनेनुसार शैक्षणिक कामकाज 234 दिवस करावं लागणार आहे.